नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यामध्ये काही दिवसांपूर्वी ग्रामीण भागातील रस्त्यांच्या व्यवस्थापनामध्ये क्रांतिकारी बदल घडवणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। त्याची अंमलबजावणी देखील आता वेगात सुरू आहे। सर्व गावांमधील शेतरस्ते, पानंद रस्ते, शिवरस्ते आणि अन्य वहिवाटींचं वर्गीकरण करून त्यांना विशिष्ट भूसांकेतिक क्रमांक देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांना प्रथमच कायदेशीर मान्यता मिळणार असून GI म्हणजेच भौगोलिक माहिती प्रणाली तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांचे डिजिटल अभिलेख हे तयार होणार आहेत। GIS तंत्रज्ञानाद्वारे अभिलेख निर्मितीमध्ये ग्रामसभेमध्ये मंजूर झालेल्या रस्त्यांना विशिष्ट भूसांकेतिक क्रमांक दिला जाईल। ही माहिती उपअधीक्षक भूमिलेख कार्यालयाकडे पाठवून GI प्रणालीद्वारे नकाशावरती ती सत्यापित केली जाईल। यामुळे प्रत्येक गावातील ग्राम महसूल अभिलेखामध्ये नवीन नमुना तयार होईल, ज्यामुळे ग्रामीण रस्त्यांचा कायदेशीर आणि डिजिटल अभिलेख उपलब्ध होईल। या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या रस्त्यांना कायदेशीर मान्यता मिळणार असून ग्रामीण रस्त्यांचं व्यवस्थापन अधिक सुसंगत, पारदर्शक आणि कार्यक्षम होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे। ग्रामपंचायत अधिकारी, पोलीस पाटील, कोतवाल आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या समन्वयानं शिवार फेरी काढून गावातील सर्व रस्त्यांची नोंद ही घेतली जाणार आहे। यामध्ये नकाशावरती उपलब्ध असलेले रस्ते प्रपत्र 1 आणि नकाशावरती नसलेले जुने वहिवाटीचे रस्ते प्रपत्र 2 मध्ये नोंदवले जातील। नोंदींमध्ये रस्त्याचा प्रकार, गट, शेतकऱ्यांची संख्या, रस्त्याची लांबी आणि रस्ता कुठे जातो याची माहिती समाविष्ट असेल। प्रपत्रांना ग्रामसभेमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर अतिक्रमित रस्त्यांचे अहवाल हे तहसीलदाराकडे पाठवले जातील। यानंतर मंडळ रस्त्यावरती रस्ता अदालत घेऊन अतिक्रमणांच्या समस्यांवरती तोडगा काढला जाईल। या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यांना कायदेशीर मान्यता मिळणार असून ग्रामीण रस्त्यांचे व्यवस्थापन अधिक सुसंगत, पारदर्शक आणि कार्यक्षम होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे। शेतरस्ते आणि वहिवाटींना भूसांकेतिक क्रमांक मिळाल्यानं त्यांचे कायदेशीर अस्तित्व देखील निर्माण होणार आहे। रस्ता अदालतींद्वारे अतिक्रमणाच्या समस्यांवरती कायमस्वरूपी तोडगा निघेल। त्यानंतर GI तंत्रज्ञानामुळे रस्त्यांचे नकाशे आणि माहिती ही ऑनलाईन उपलब्ध होईल, ज्यामुळे भविष्यातील वाद टाळता येतील। त्यानंतर ग्रामसभेद्वारे मंजूर केलेली माहिती आणि डिजिटल अभिलेखांमुळे रस्त्यांचं व्यवस्थापन हे अधिक पारदर्शक होईल। या ऐतिहासिक प्रक्रियेमध्ये ग्रामस्थांनी सक्रियपणे सहभाग घ्यावा, शिवार फेरीमध्ये भाग घेऊन रस्त्यांची सत्य माहिती नोंदवावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलंय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता ग्रामीण शेतरस्ते, पानंद रस्ते, शिवरस्ते यांचे डिजिटलायझेशन होणार आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।